गावातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर अंबाबाई मंदिर येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे. तर काय बघू शकताय आम्ही इथं पावसात भिजायला आले घाण पुढे बघू शकताय कंडिशन सगळी इकडे सगळे असे भिजलेले आहेत आणि आम्ही आता इकडं पूर्ण भिजून आणि सगळ्यात आमची हालत खराब झाली आहे. बघू शकताय सगळे पोर इथं एकदम थांबलेले आहेत. जात असताना अचानकमध्ये पाऊस आला त्यामुळं सगळं नियोजनात वाट लागलेली आहे. तर काय रात्रीचं आता बरोबर 3 वाजलेले आहेत. पाऊस कंटिन्युअस चालू आहे. बघू शकता इथं रस्त्यावर आहे. हालत बघू शकता एकदम बेकार राहिलं आहे. वारकऱ्यांनी आणि गावातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर अंबाबाई मंदिर येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे. आता काढलं जरा वाजू दे आपलं माळी सारखा येतं वाजू दे आपल्या पुढं त्याचं बंद पाडायचं. तर काय सामान ठेवून आता आपण बसलेलो आहे. बघू शकता इथं गुंड्या बघा किती घेतल्यात दोऱ्याच्या. एवढ्या सगळ्या गुंड्या आता आपल्याला संपू देत एका दिवसात. काय करायचं दोरी गुंड्या ना. हां तर काय आता तर आम्ही आहे मंगळवेढ्याजवळ. तर इथं आम्ही थांबलेलो चहा प्यायला. बघू शकता आता इथं 5 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही आता निघणार आहे पुढं तुळजापूरच्या दिशेने. आणि त्या इकडे असा आमचा टेम्पो आहे. तर आता पुढचा ब्लॉग आम्ही तुळजापूर पोचल्यावर कंटिन्यू करतो. चला. तर काय आता आम्ही उतरले तर कुठं आलं काय माहीत नाही. तर फायनली आता आम्ही ना उतरलेलो आहे म्हणजे महाप्रसादाचं वाटप सुरू आहे. आणि अशा सारखे आता आम्ही इथं उतरणार आहे. सगळे असं उतरायला तर चला आता आपण पण महाप्रसादाच्या इकडे जायचं आहे. चला. तर काय आता आम्ही उतरायचं आता. चला. तर इथं बघू शकता सगळे आता आपली पोरं इथं उभारलेले आहेत आणि सगळ्या तिथं उभारलेले बघू शकताय. आता आपण पण लाईनात आहोत. जागा हां हात करा. एकदम जरा एकदम जरा. गरम आहे रे. बंद करा काय येतात बघू शकताय. पिकअप मध्ये बसायला आता गावची सगळ्यांनी चांगलं बसल्यानंतर आता आम्ही तिथे जाणार आहे. तर काय आम्ही आता पोचले तामलवाडी टोल प्लाझावर आणि बघू शकता तुम्ही पुढे इथं बघू शकता गाडी. तुम्ही दोघं आलाय गाडीवर. होय तुला ॲडजस्ट करते का गाडीवर. चालते मला पण आता गाडीवरच कुठेच पाहिजे रे जास्त. तुला गाडीवर तर काय बघू शकता इथं कसं बसलेलं आहे. यूट्यूबला हां 450 बरोबर सर.
गाडीवरती बघू शकता शिवराज पण आहे. शिवराज सोबत आता इकडे कुणाला आहे. आता आम्ही तिकडे आता टिबल सीट आता आम्ही चाललोय तुळजापूरला. तर काय आता आम्ही थांबलो इथं जेवायला. सगळ्यांचं आता इथं जेवण करणार आहेत आणि जेवण झाल्यावर आणि परत पुढं निघणार आहेत. बघा आता काय होतं 1-5 मिनिटात सगळेजण आता जेवायला उतरले आहेत. तर आमच्यासारखीच सगळीकडनं आलेली लोक आहेत तिथं. लय असं ढीक पोरं आलेले आहेत. बघू शकता आपलीच पोरं एवढी किती तिथं. तर म्हणजे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत सगळेजण. तर आता आमच्यासारखे सगळेजण आता सगळ्या मिळेल तिथं जागा घेऊन जेवायला लागलेत. तर काय बघू शकता असं नाही तर सगळेजण असंच बसलेले आहेत होय ना. आणि मी पण इथं बसलेला इथं समोर आहे बघा. आपल्या टू व्हीलरवर पिकअप मधला एक पोरगा घ्यायचा, कुठं तिथे गेल्यावर घ्यायचा आणि वर आपण दर्शनाला जायचं. कारण पिकअप वर जात नाही, पिकअप खाली सोडायला लागते. त्यामुळे एक पोरगा वर घेऊन जाऊया, दर्शन करूया आणि मग खाली येऊया. पिकअप मध्ये पोरगी द्यायची अंदाजे आकडा. पिकअप मध्ये पोरं कोण कोण आहे त्याने हात वर करा. पिकअप मधली बघा जरा आकडा बोला. तर काय तर आमचं सगळं जेवण तेन झालेलं आहे. मागं बघू शकता की सगळेजण आता यांचा आवरलेला आहे. आता आम्ही सगळेजण गाडीवर जाणार. तर काय बघू शकता आम्ही इथं पावसात भिजायला आले घाण बाक असं गच्च असं भिजलेलं आहे पावसात. पुढे बघू शकता कंडिशन सगळी इकडे सगळे असे भिजलेले आहेत. आणि आम्ही आता इकडं पूर्ण भिजून आणि सगळ्यात आमची हालत खराब झाली आहे. बघू शकता सगळे पोर इथं एकदम थांबलेले आहेत. जात असताना अचानकमध्ये पाऊस आला त्यामुळं सगळं नियोजनाचं वाट लागलेली आहे. आणि अशा तरी आता तुळजापूर फक्त 4 किलोमीटर राहिलेलं आहे. खरं पाऊस असला खतरनाक आहे की मला बोलायला नाही झाले काय. आता आम्ही फ्रीज मध्ये आलेलो आहे. हो इकडे उद्या थांबा जाईल. तर काय पाऊस बघू शकताय खाली समोर या लागतंय. तो दिसतोय तुम्हाला तो डोंगर आहे. तर काय आम्ही आता डोंगराच्या एकदम खाली आलो 2 किलोमीटर अगोदर. आवाज काय ऐकू नसेल आता तुम्हाला. तर एकदम आम्ही आता जवळ आलो आहे. इथं पब्लिक फुल सगळी आता जाम झालेला आहे. विषय हार्ड झालेला आहे. चला आम्ही इथं हायवेपाशी आलो 2 किलोमीटर अलीकडं. तर इथं फुल गर्दी आहे आता. बघू शकता सगळं इथं फुल असं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आणि अशा जर आता आम्ही चाललो परत गाडीवर. गाडी उचलून मी ठेवली येड्या कुंडल. तर गाईज आम्ही आता शिवा चौकात आलो मेन तुळजापूरमध्ये. तर काय आता आम्ही थांबलो इथे शिवाय चौकाच्या पेट्रोल पंपमध्ये. जसं की आम्ही थांबलेला गोष्ट आहे.
तर काय आता मी सध्याला देवळापाशी आलेलो आहे, बघू शकताय त्या इथं मंदिर आहे आणि आता आम्ही आज चाललेलो आहे. चला, गर्दी एकदम बघू शकता तुम्ही, फुल अशी गर्दी आहे इथं. अरे तेल आहे तेल तुमचं गर्दी आहे काय? तर काय आम्ही आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे. पाऊस एकदम चालू आहे इथं पूर्ण आणि असं जर आता आम्ही आलो आहे, या लागलाय सगळी या लागलाय. तर असं जर आम्ही आता मंदिराच्या काय होय होय चालत आहे. एक सर जर समोर बा गाईज फायनली आम्ही परत गावाकडे निघालेलो आहे. चला मागे चला पुढे चला की रे म्हणताय सर. तर गाईज आत्ता बरोबर 12 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता तुळजापुरातून बाहेर पडलेलो आहे फक्त. आणि अशा सरने बघू शकताय इकडे शिवराज इथं बसलेला आहे. आम्ही आता थांबलो चहा प्यायला आणि जो अजून 5-6 किलोमीटर मागं आहे. पण खरं आज असं झाले पहिल्याच वर्षी आले तिथे बघू शकताय हाल कसं झाला विषय. तर इथं असं ज्योत आणायला कुणी पण यावं कुणाला पण जमत नाही. लय अवघड विषय, लय अवघड. तर काय रात्रीचं आता बरोबर 3 वाजलेले आहेत आणि तांब बघू शकताय मागं रात्रीचं बरोबर 3 वाजता पाऊस कंटिन्युअस चालू आहे. बघू शकता इथं रस्त्यावर आहे. इथं रस्त्यावर असं झोपलेलं आहे हे टाकून. तिथं पण बघू शकताय सगळे असे इकडं आलंच बघू शकता एकदम बेकार राहिलं आहे. ज्योत तिकडे चालत्या राहिल्या. चला तर काय तुम्ही बघू शकताय आता 7 वाजलेत बरोबर आणि 7 वाजता आम्ही इथं पोचलेलो आहे. सगळे असं मागं थांबलेले आहेत. टाकतोय फोटो. तर गाईज बघू शकताय या ठिकाणी असं चहा आणलेला आहे
आणि 3 कप आहेत, माणसं 2 आहेत आणि आम्ही तर असं रस्त्यावर बसलेला आहे. तर आम्ही चहा पिणार आणि पुढं जाणार. तर ज्योत म्हणजे एकतेचं उदाहरण आहे एक प्रकारचं. तर एकतेशिवाय या जगात काय होऊ शकत नाही. काय म्हणतो समोर? बरोबर आहे, 100%. तर सगळ्या पोरांनी मिळून ज्योत आणलेली आहे. तरी 100 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे असं अंदाज आहे माझा. तर एकूण 214 किलोमीटर क्रॉस करायचं आहे आणि असं पायी ज्योत गावापर्यंत न्यायचं आहे. तर हे म्हणजे काय सोपं काम नाही आहे. तर सगळ्या पोरांनी मिळून ज्योत गावापर्यंत न्यायचं आहे, एक टार्गेट आहे. रेकॉर्ड होती काय मग काय. हाय, आज आम्ही चालले, आज ज्योती घेऊन आलो. आता तसं म्हटलं तर आम्ही आता मंगळा वेळेत पोहोचणार आहोत. आणि तसंच म्हटलं तर आता आमचे हुसेन किसान मुलांनी रेकॉर्डिंग चालू नाही झालं. पुढे बघ रे, पुढे बघ तू. आम्ही आता जाणार आहे जेवणाच्या ठिकाणी. पण आता मी इथं जेवणाच्या ठिकाणी आलेलो आहे. तर जेवणाच्या नियोजनाचं चालू आहे आणि अशा सर आता मी इथून जेवून गावाकडे निघणार. चला जाऊ का म्हटलं का असे बघू शकता इथं जुने मंडळी आलेले आहेत. ज्योती घेऊन पडतात काल मला हे बघू शकताय 160 रुपये विशाल माळे आब्बा डब्बा जब्बा डोळे बघू शकताय. आणि तर काय आजचं जेवण येणं दिलेलं आहे बघू शकताय. जेवण दिलेला मानकरी शेवरा सुतार आणि
तर गाईज आपण दुसऱ्या साईडला जाऊया. हल्लो हल्लो जो पुढे गेल्या आणि गाड्या असतील त्याने लवकर जावा पुढे. सुका पाटील आता जेवण उठलेला आहे. 35 भाकऱ्या, पाठीवर भात. सुका पाटील दुकानदार. तर गाईज इथं बघू शकता तुम्ही काय मजा चालू आहे. पाणी प्यायचं नाही. असं बापू का शरीराला थोडं फटकं बुजला. कस का त्यांना एवढं जायचो जायचं कस का एवढं आणि त्यांना लगेच आता हगला तर कोणाला उचलायचं नाही. बांध भरून हगाय बसला बांधा तर बांध कसंच भरत होता. एवढं जेवण कशामुळे जायचं त्यांना काम थोडा आहे. मोठा राखीस काय मोठा राखीस एका शिरीतलं पाणी पाकच हलवत होता. कावशीचं कधी मुसलमान येत सुरतात शिगवाडी शेताला जाऊन. तर गाईज आम्ही आता सध्याला गावापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि आमची ज्योत पुढे गेलेली आहे. सगळं जेवण ते करून झालेलं आहे आणि आम्ही मागे राहिलेली मंडळी एवढे आहेत. एवढे जण आम्ही आता मागे राहिलेलो आहे. तर सगळे मिळून आता आम्ही पुढे जाणार आणि त्यांच्यात मिक्स होणार. त्यांची तर बातचीत चालू आहे. कुत्रा मला खायला झालं या रातभर पळते ती पोहता रातभर काय नव्हत. आलेलो आहे आणि याच्यात इथं सगळेजण असं बसलेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली फोटो काढायचे सगळ्यांचा ग्रुप इथं आणि काय होते बघा आणि सगळे इथं मागाशी उभारलेले आहेत.
मसाल्याचं आयोजन केलं आहे सगळे इथं आस्वाद घेत आहेत